हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. मग सकाळची डब्याची घाई होती. मी एका साईडला सिंपल असा कांदा टोमॅटो टाकून पास्ता केला होता आणि शिमला मिरची सोयाबीनची भाजी केली होती आणि एकीकडे चपात्या बनवत होते. आम्ही नुकतंच गावावरून सकाळी आल्यामुळं डब्बा बनवायला खूप उशीर झालेला होता. डब्याला उशीर झाल्यामुळे झटपट अशी सिंपल अशी कांदा टोमॅटो चिरून पास्ता आणि सोयाबीनची कांदा टोमॅटो टाकून भाजी बनवून घेतली होती आणि एकीकडे पीठ मळून 4 घडीच्या अशा पोळ्या करून घेत होते. त्यांना डब्याला द्यायला टाईम झाला होता. मुलाची पण शाळा होती, त्यामुळे पटापटा असं उरकत होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल की 9 गुरुवाराचं उपवास कसं करतात, तर त्यांनी मला नक्की सांगा कमेंट करून. मला पण करायचे आहेत ते 9 गुरुवार स्वामी समर्थ महाराजांचे. तर ते मला नक्की सांगा 9 किंवा 11 गुरुवार कसे करतात ते, त्याचं स्थापना ते काय असतं ते मला नक्की कमेंट सांगा तुम्ही. तर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि मला सपोर्ट करा. आणि अशा प्रकारे मी पोळ्या करून घेत आहे. रात्री गावाला गेल्यामुळे इथं सकाळी यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे त्यांना पण रिक्षावर जायचं होतं. तर चला मी आता पटापटा चपात्या करून घेते. सकाळची खूप गडबड असते, तर मस्त इथं अशी चपाती टम्म फुगलेली आहे. सकाळची गडबड असल्यामुळं पटापट उरकावं लागतं. त्यांना देखील रिक्षावर जायचं असतं आणि मुलाला पण शाळेमध्ये जायचं असतं, त्यामुळं उशीर होईल याने पटापट उरकावं लागतं. तसे तर मी रोज सकाळ लवकर उठूनच उरकत असते. गावावरून यायला उशीर झाल्यामुळं उरकायला उशीर झाला होता आज. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ सगळीकडे शेअर करा, जेणेकरून मला लवकरात लवकर माझं चॅनल ग्रोथ होईल आणि मला भरपूर असा सपोर्ट करा. एकीकडे मी त्यांचे डब्बा टिफिन भरून घेत आहे आणि तर मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे मला इतकं अजून बोलायला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळं माझं जर बोलताना काही चुकी झाली असेल तर समजून घ्या.